मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल, पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बीट करून पाठीमागे चाललाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. हो, इथे चांगला बॉल. इथे चांगला बॉल, बॉल पाठीमागे चाललाय. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. हो, चांगला फटका इथे खेळलाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न तितका पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे फेकी खराब पाहायला मिळाली आणि आणखीन एक धाव. हो, चांगला बॉल तिथे बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड विकेट, फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय. बॅक टू दी पॅव्हिलियन जावं लागेल. राजेंद्र टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 5 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचले. लॉस ऑफ दी 1 विकेट. पहिलं षटक गौरव खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय. यंग टॅलेंटेड हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजाची छाप सोडली आहे कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कडनं मात्र पाहायला मिळतोय. AK-47 प्रणव, कासार शिरंबे या गावचा हा गोलंदाज, वेग आणि वेगावरती स्वार होणार हा गोलंदाज, यंग टॅलेंटेड. गौरव अवघ्या 16 वर्षाचा हा. ओ, इथे खोडून काढण्याचा प्रयत्न, मिड ऑन ताईना तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता अमित राज चव्हाण यांचा. बॅकअप चांगला आहे. यंग टॅलेंटेड आज प्रत्येक युवा खेळाडूंना मात्र संधी दिली. मगाशी जी बाईट झाली होती अमितराज चव्हाण सरांनी सांगितलं होतं की आम्ही युवा खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म उभा करण्याचा प्रयत्न दिलाय. हो, हा देखील चांगला बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, कारण अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म प्रत्येक युवा खेळाडूंना देणं महत्वाचं आहे आणि तेच अमितराज चव्हाण यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतंय. आणि अगदी प्रत्येक गोष्ट, बारीक सारीक गोष्ट हे सांगत असताना तिथे पाहायला मिळत आहेत, कारण इथूनच खेळाडू घडतात आणि
एक चांगलं नाव कमवतात आपल्या उभ्या आयुष्यात आणि तेच करत असताना हा गोलंदाज कोदून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे अगदी वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, डेंजर झोनला आहेत परंतु पाहावं लागेल, थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. ओ इथे खराब लाईन, बॉल हातातून स्किट झालाय. नो +1. हो आणखी इथे पहा काठी काढले परंतु हा फ्री हिटचा बॉल होता. काय गोलंदाजी राहिले. हो सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. हो इथे बॅडमिंटन स्ट्रोक. काय फटका सजवलाय, बॉल हवेत आहे. ओहो इथे काय घडलंय. पंच शहानिशा करतायत आणि सांगितलंय की हा बॉल षटकार होता. काय ताकद नजाकत पाहायला मिळाली. बॅडमिंटन स्ट्रोक लॉफ केला बॉलला आणि फेकून दिला. लॉंग ऑफ क्लिअर केलाय. साधा बॉलसाठी षटकार. ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न, एका पायावरती तोल सांभाळत हा फटका खेळला जरूर आहे. राजेंद्रच्या बॅट मधून एक बिग हिट. हो आणखीन एक रोहितच्या बॅट मधून, परंतु डिक्लेअर स्वरूपाची एकच धावेल. थांबवली. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 या धावसंख्येवरती. 19 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर अमित राज चव्हाण यांच्यावरती पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक होते, कुठलीही चुकी केली नाहीये. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागेल. अक्षय
हो जबरदस्त स्ट्रोक खेळला जरूर आहे. बॉल हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी केली गेली आहे. दुसरा दाबेचा प्रयत्न इथे झालाय परंतु अगदी बॅकअप पहा गौरवचं अप्रतिम बॅकअप. ओहो जबरदस्त स्ट्रोक खेळला जरूर आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जबरदस्त स्ट्रोक काय फटका लगावलाय. बॉल डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. 6 धावांचा टोला येतोय षटकारांचा बोलबाला. अमित कांबळे हो शॉर्ट बॉल होता फुल केलाय. जबरदस्त अमितराज चव्हाण यांच्यावरती आक्रमण केलंय. बॉल सीमा पार षटकार. ऑन साइडला वळवलाय. डीप मधून प्रोटेक्शन आहे. अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झालाय. थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. फेकी केली आहे. एकच धाव. सिंगल. टीमची धाव संख्या 37. जिथे आपण पाहायला गेलं ना तर 3 षटकांचा खेळ समोर झाला. टीमची धावसंख्या 37. लॉस ऑफ दी 2 विकेट. मॅच थोडी स्पीडअप करायची आहे मित्रांनो. गती द्यायची आहे मॅचला. सुरेश पाटील शॉर्ट बॉल होता फुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि ते बघा 2 क्षेत्ररक्षक आले. धडक झाली आणि या त्याचा मोबदला फलंदाजाला मिळाला. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. कॉलिंग नव्हतं आणि धडक झाली. जबरदस्त आणखीन एक डीमार्टच्या दिशेने ठोकलाय. एक बिग 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 हिट. षटकार. सत्तेचाळीस धावा धाव फलकावरती लागल्यात. अमोल अगदी आपण अमित कदम अगदी
अमित कांबळे आणखीन एक, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, लांब लचक षटकार ठोकतोय अमित कांबळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना पाहायला मिळतंय. षटकाराची आतिषबाजी, पाऊस तर थांबलाय परंतु षटकाराचा पाऊस अमित कांबळे पाडतोय. ओहो, आणखीन एक जबरदस्त फ्लिप करण्याचा प्रयत्न जिथे पाहायला मिळतोय. ऑन साइडला वळवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. ते म्हणजे अब तक 56 धावा. ऑफ ट्रॅकर बॉल होता. बॉल अगदी शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. खोदून काढलाय. ताकद न साकत यांचा परफेक्ट विलाप. षटकार. टीमची धाव संख्या झाली ती म्हणजे 63 आणि 64 धावांचा पाठलाग करायचा आहे श्रेयस 11 कराड ग्रामीण संघाला. 24 चेंडू करायचे आहेत, 64 धावा. मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहायला गेलं तर मान्यवर उपस्थित आहेत. गणपत शेठ सनस स्पोर्ट्स चे सर्वेसर्वा आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. केक कटिंग करून त्यांचा वाढदिवस आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र साजरा केला जातो. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊया. 32 शिराळा 11 आणि सह्याद्री पठार टॉस साठी यायचं आहे. कॅप्टन गणपत शेठ सनस यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस आपल्या मुख्य व्यासपीठावरती साजरा करूयात केक कटिंग करून. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तुम्हाला लक्ष शुभेच्छा. संपूर्ण कमिटी कडनं देखील शुभेच्छा आणि संपूर्ण मित्र परिवाराकडनं पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार आहेत आणि त्यांचा वाढदिवस अर्थात आज गणपत शेठ सनस स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. विशालजी बाबल साहेब आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. विशाल सर. सन्माननीय आदरणीय विशालजी बाबर साहेब यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे.
गणपत शेठ सनस यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय मुख्य व्यासपीठावरती पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला टॉस घेऊयात. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर 32 शिराळा 11 आणि सह्याद्री पठार ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्वराज अगदी आपण जर पाहायला गेलं तर 32 शिराळा 11 या टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 32 शिराळा 11 या संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय, सह्याद्री पठारला बॅटिंग करायची आहे. सन्माननीय आदरणीय विशालजी बाबर साहेब या ठिकाणी यांची प्रमुख उपस्थिती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. वेळातला वेळ काढून मात्र शिवा जाधव बॉस वरती असलेलं प्रेम, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरच असलेलं प्रेम आज खऱ्या अर्थाने पाहायला मिळते आणि त्यांचीच प्रमुख उपस्थिती मात्र या मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते. वेलकम सर, आपलं स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट 2025 रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. ग्रामीण हो, इथे आज चांगला बॉल इथे हाताळण्याचा प्रयत्न झालाय. अगदी एक धाव मात्र जरूर घेतली गेली आणि सिंगल येते, सिंगलच्या मध्ये खातं अकाउंट ओपन झालंय. ड्राईव्ह केलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, मनगडाचा वापर केलाय, एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होईल का, नाही, थांबवलाय. चांगला कॉल तिथे. सन्मान्य आदरणीय गणपत शेठ सनस यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. विजय साहेबांच्या शुभ हस्ते मात्र यशोचित सन्मान, प्रमुख उपस्थिती या स्पर्धेसाठी प्रमुख सल्लागार देखील आहेत आणि त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. जबरदस्त स्ट्रोक खेळला जरूर आहे. पंचांचा इशारा इथे पाहायला मिळतोय. नो बॉल, नो बॉल वरती आक्रमण केलंय. हॅलो हॅलो, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक आला, तसा पाठवला डाऊन दी ग्राउंड, फेकून दिलाय, बिग हिट केलाय षटकार.
हो हो, इथे शॉर्ट बॉल होता, उकरण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव. टीमची धाव संख्या 1 हो, बॉल टप्पापर्यंत थोडासा खालती राहिलाय, पुन्हा एकदा बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर स्वरूपाची, एक धाव येईल. हो, खोदून काढलाय, समोरच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले, क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि तिथे 4 धावांचा फटका टीम कराड ग्रामीणला मिळाला. अर्धशतक खेळी कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या कुठल्याही खेळाडूने केली तर किंग मार्क यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शाहूवाडी तालुक्याला विनंती असेल की वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे, मॅच स्पीडअप करायचे आहेत, कारण कालच्या दिवसातली सेमीफायनल मॅच राहिली आहे, त्यामुळे टीम मीटिंग जास्त घेऊ नका मित्रांनो, थोडस आयोजकांना सहकार्य करा आणि मॅचला लगेच सुरुवात करा. अठरा बॉल मध्ये करायचे आता 48, 18 चेंडू 48. अठरा चेंडू 48 ची गरज, गोलंदाज मात्र वापरला जातोय राजेंद्र, स्ट्राईकला अभिजित हिनुगले तात्या, टाळगावचा टायगर. ओ, लोअर फुल टॉस बॉल होता, प्रॉपर पाठ वरती आला नाहीये, थोडेसे नाराज असतील. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा राजेंद्र रणवाळे सोडून दिलाय, ओहो धीम्या गतीने टाकलाय, फसवा बॉल, चकवा बॉल तिथे पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी सुरू आहे, जबरदस्त गोलंदाजी, व्हेरिएशन आहे. ओ, पुन्हा एकदा धीम्या गतीने गती काढून घेतली आहे, अभिजितला समजत नाहीये टप्पा कसा येतोय, बॉल कसा येतोय. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या अँगल वरती रिलीज करण्याची पद्धत राजेंद्र यांची पाहायला मिळते. प्रभावित केलाय गोलंदाजाने, 3 बॉल आतापर्यंत डॉट बॉल हाताळलेत, कुठलीही धाव घेऊ दिली नाहीये. 16 धावा धावफलकावरती लागल्यात, मोठ्या लक्ष्याचा पाठला करायचा आहे. अप्परकट खेळलाय, बाहेरचा बॉल होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे, षटकार आहे. पंचांनी सांगितलंय या 6 धावा, पंचांनी सांगितलंय या 6 धावा आहेत, पंचांचा निर्णय. परंतु पंच आहेत, पंच शहानिशा करतायत. जर कॅमेरामध्ये कॅप्चर नसेल झालं तर ऑन फील्ड पंच जो निर्णय देतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. मध्ये बांबू आलाय, त्यामुळे ऑन फील्ड पंच तुमचा जो निर्णय असेल तोच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. कॅमेरामध्ये कॅप्चर झालेला नाहीये, त्यामुळे ऑन फील्ड पंचांचा निर्णय जो आहे तोच निर्णय आमच्यापर्यंत येईल.
हा ऍक्शन रिप्ले आहे, तिथे मध्ये बांबू आलाय त्यामुळे कॅप्चर झालेला नाहीये, त्यामुळे पंच ऑन फील्ड आहेत, त्यांनी सांगितलंय की हा षटकार आहे, त्यामुळे हा षटकारच आहे. बाउन्सर आपटी बार वाईट +1 आपटला या बॉलला. हो बैठक फटका सजवलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली नाहीये तर त्याच्या आउट ऑफ द पार्क फेकून दिलाय. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और ये षटकार देख. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक गेलेत, बॉल पर्यंत पकडण्याचा प्रयत्न होतोय, कॅच होईल का? नाही झाली आहे, नाही झाली, चुकी होते, चुकी होते. बॅकअप देखील येत आहे, परंतु अगदी पाहायला गेलं तर तिथे ओहो इथे काय घडलंय, चौथी धाव देखील घेतली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा कंप्लीट केल्यात, 4 धावा आल्यात. काय मॅच रंगली आहे, काय सामना रंगलाय. 34 धावा, 2 षटक समाप्त झालेत, 34 धावा धावफलकावरती लागल्यात. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. 12 चेंडू 30. काय मॅच रंगली आहे, वॉट अ मॅच, वॉट अ सामना, जबरदस्त. जबरदस्त मॅच रंगली आहे. मॅच चालू करायची आहे, वेळ अतिरिक्तचा घेऊ नका. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट श्रीकांतजी आटुगडे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील स्वागत श्रीकांतजी आटुगडे साहेब. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आज या ठिकाणी पाहायला मिळतंय. आटुगडेवाडी मनसे शाखा अध्यक्ष, शाखा प्रमुख राकेश कांबळे गुलर स्ट्राइक वरती. स्ट्रायकरला गौरव, गौरवच्या बॅट मधून षटकार आलाय, परंतु आता गरज आहे विकेटची, पाहावं लागेल. फुलटॉस बॉल होता, शरीराचा वेध घेतलाय, 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरं इथे डायरेक्ट हिट काय काढलंय, नो बॉल, इट्स अ नो बॉल. आता उघडा डोळे, बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट, फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल आहे. नो बॉल आलाय, पंचांचा इशारा, नो बॉल. टीमने रिव्ह्यू घेतलाय आणि हे पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी आणि इथे तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय, पाहावं लागेल.
आपण बघू शकता कमरेच्या वरती आहे. ऍक्शन रिप्ले ओम साई एमटीसी च्या माध्यमातून दाखवताय. दूध का दूध पाणी का पाणी. इट्स अ नो बॉल. NO नो बॉल. आणि तुमचा अतिरिक्त खेळाडू 12वा प्रतिनिधी देखील इथे उपलब्ध आहे. तो देखील बघतोय आणि सांगतोय. अगदी पोटावरती तो बॉल आदळलाय. शरीराचा वेध घेतलाय. कमरेच्या वरती हा बॉल होता. आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती मेजवानी स्वीकारेल का पाहावं लागेल. तात्या स्ट्रायकर एंडला टाळगावचा टायगर अभिजित ही नुगले. फ्री हिटचा बॉल आहे. डॉट बॉल येईल, सिंगल डबल येईल, षटकार चौकार येईल, पाहावं लागेल. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल होता. ऑन साइडला वळवलाय. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का. डीप मधून प्रोटेक्शन दिले. थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 38. हो वैकाने टाकलाय. अप्रतिम. 10 चेंडू 26 करायचे आहेत. मॅच बनली आहे आता. फुल टॉस बॉल. बॅट्समन तात्याने उचलली आहे जबाबदारी. हा फटका आलाय. लय भारी सिक्सर. तात्या आहे तोपर्यंत मॅच आहे. परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं ना तर शाहूवाडी 11 संघ म्हणत असेल हेची दान देगा देवा. एक तरी विकेट मिळू दे देवा. विकेटच्या शोधात. पहिली सेमी फायनल मॅच भोर 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये कराड 11. बरोबर 4 वाजता रिपोर्टिंग करायचंय. सेमी फायनल तुमची बरोबर 4 वाजता असेल. ओहो जशास तसं उत्तर दिले बन्ना ठियोरकर. वार पलटवार केलाय राकेशने. दांडी केली आहे गुल. लगा 440 वोल्टचा धक्का लागलाय. करंट बॅक टू पॅव्हिलियन. आठ चेंडू 20 ची गरज आहे. येणारे 8 बॉल 20 धावांची गरज आहे. महत्वाची विकेट होती. वार पलटवार केलाय आता राकेशने. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे विकेटची गरज होती. अमितराज चव्हाण आलेत. आपटी बार सोडून दिलाय. पंच सांगतायत हा नो बॉल आहे. नो बॉल आहे हा. अशा मुवमेंटला येऊन अशी गोलंदाजी करणं थोडस अवघड ठरू शकतं. थोडस मागडं ठरू शकतं. त्यामुळे टप्पा अचूक करावा लागेल. राजेंद्रने थोडासा कान मंत्र दिलाय राकेशला. तुला टप्पा कसा हाताळायचा. फ्री हिटचा बॉल आहे अमितराज चव्हाणसाठी. फ्री हिटचा बॉल
जमिनीत पिकतो कांदा मुळा, जमिनीत पिकतो कांदा मुळा आणि हा फटका आलाय अमितराज चव्हाण यांच्या बॅट मधून. नाथखुळा नाथखुळा नाथखुळा. शॉर्ट बॉल होता, आऊट करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय, एक धाव नक्की येईल. ओव्हरची होते समाप्ती, 3 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 51. 6 चेंडू 12ची गरज, 6 चेंडू 12ची गरज. टीम मीटिंग बोलवले, टीम मीटिंग घेतली, छोटीशी टीम मीटिंग झाली आहे. महत्वाचं जबाबदारीचं षटक मात्र हाताळण्यासाठी अमित कांबळेला मात्र बोलवलंय, धुरा सांभाळण्यासाठी. 6 चेंडू 12ची गरज आहे. गौरव वरती नजर असतील, अमितराज वरती नजर असतील, परंतु आता संपूर्ण शाहूवाडी टीमचं लक्ष गोलंदाज अमित कांबळे. अमित कांबळे आलेत, परंतु स्ट्राइकला गौरव. 6 चेंडू 12ची मॅच आली आहे. ओ फ्लिप केलाय, ऑन साइडला वळवलाय, एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? नाही, थांबवलाय. अमितराज चव्हाणचा कॉल होता, नाही. एक धाव बस झाली. स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली आहे. आता 5 बॉल 11ची गरज. काय सामना रंगलाय, काय मॅच रंगली आहे. 5 चेंडू 11. विषय मात्र एकच, पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट. प्रत्येक मॅच अगदी चुरशीच्या राहिली आहेत. 10 तालुके आणि 10 तालुक्यांचा रणसंग्राम कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस आणि अंतिमच्या लढती अगदी फुल टॉस बॉल. अरे बघतोस काय रागाने, षटकार ठोकलाय वाघाने. अमितराज चव्हाण नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय, षटकार ठोकलाय. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय सीमा पार. षटकार. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी राहिली होती, परंतु मिडल ओव्हर मध्ये चांगली पार्टनरशिप अभिजित चिनुकले तात्याच्या माध्यमातून राहिली. आता येणारे 4 बॉल 5ची गरज. ओहो, इथे मॅचच फिनिश केली आहे. रडून काही बदलत नाही, थांबून यश गवसत नाही. उठ, उभा राहा, लढा दे, कारण हरलेला पुन्हा हरत नाहीये. 2 मॅच हरल्या, परंतु या मॅच मध्ये कमबॅक केलंय श्रेयस 11 कराड ग्रामीणने. व्हॉट अ मॅच, काय मॅच रंगली आहे. सन्माननीय आदरणीय विशालजी बाबर शेठ यांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यास